दुःखाच्या क्षणी देवावर विश्वास ठेवणे हीच खरी श्रद्धा. महागुरुस्वामी बार्थोल बरेटो, शिरसगाव, वार्ताहर. श्रीरामपूर तालुक्यातील संत तेरेसा मतमाऊली भक्तिस्थान हरेगाव येथे सध्या ईस्टर सणापर्यंत पवित्र आठवडा साजरा करण्यात येणार असून रविवार दिनांक 29 मार्च रोजी झावळ्यांचा रविवार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 6:45 हरेगाव डिकॉर्टर येथे नाशिक धर्मप्रांताचे महागुरुस्वामी बार्थोल बरेटो यांच्या हस्ते व प्रमुख धर्मगुरू डोमॅनिक फादर फ्रान्सिस फादर संतान यांच्या उपस्थितीत विधिवत धार्मिक विधी करून सर्व भाविकांना झावळ्या देण्यात आल्या. त्यानंतर संत तेरेसा चर्चपर्यंत झावळ्या हातात घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली. झावळ्यांचा रविवार हा ईस्टर संडेच्या एक आठवड्यापूर्वी साजरा करण्यात येतो. जेरुसलेम नगरीत येशूचा प्रवेश आणि त्यानंतर मेजवानी तसेच येशूचे बलिदान याची सुरुवात या रविवारने होते. सकाळी 7:30 वाजता चर्चमध्ये पवित्र मिस्सा झाला. त्यावेळी नाशिक धर्मप्रांत महागुरुस्वामी बार्थोल बरेटो यांनी या रविवारचे महत्त्व सांगताना प्रतिपादन केले की आज आपण झावळ्यांचा रविवार मोठ्या भक्तिभावाने साजरा करीत आहोत. हा दिवस आनंद व दुःख या दोन्ही भावनांचा संगम आहे. एका बाजूला आपण जेरुसलेममध्ये झालेला विजयी प्रवेश पाहतो, तिथे लोक होसान्नाच्या घोषात त्याचे स्वागत करतात, तर दुसऱ्या बाजूला काही दिवसातच त्याच प्रभू येशूला क्रूसावर खिळवले जाते आणि तीच गर्दी येशूला क्रूसावर खिळा, ठोका असे ओरडताना दिसते. ही घटना आपल्या मनाला योग्य वाटत नाही. आपल्याला स्वतःला विचारण्यास भाग पाडते, आपली श्रद्धा खरोखर दृढ आहे का, की ती परिस्थितीनुसार बदलणारी आहे? येशूचा जेरुसलेममध्ये प्रवेश हा केवळ एक ऐतिहासिक प्रसंग नाही, तर तो आपल्या जीवनातील एक जिवंत संदेश आहे. तो आपल्याला शिकवतो की खरे महानत्व हे सत्तेत किंवा शक्तीत नसून नम्रतेत आणि सेवाभावात आहे. आपल्या जीवनात जेव्हा अडचणी, संकटे किंवा दुःख येते तेव्हा आपण अनेकदा खचतो, तक्रार करतो, देवावर रागावतो, परंतु आजचा संदेश आपल्याला शिकवतो की दुःखाच्या क्षणीही देवावर विश्वास ठेवणे हीच खरी श्रद्धा आहे. देव कधीही आपल्याला सोडत नाही, उलट तो आपल्या दुःखात आपल्याला अधिक जवळून साथ देतो. दिनांक 2 एप्रिल रोजी आज्ञा गुरुवार असून प्रमुख याजक रेव्हरंड फादर डोमॅनिक रोझारिओ, प्रवचनकार फादर अँड्र्यू जाधव. रात्री 8 वाजता पवित्र साक्रामेंट स्थलांतर व साक्रामेंट भक्ती होणार आहे. सर्वांनी त्यास सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. धन्यवाद.